तर मी ना आता बनवते उपवासाची आमटी. तर त्याच्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये करायची बरं का. खरंच खूप म्हणजे खूप भारी लागते. पण लोखंडाच्या कढईमध्ये करायच्या अगोदर पाणी गरम करायचं आणि टाकून द्यायचं आणि मग फोडणी द्यायची. नाहीतर अगोदरच्या भाज्यांचा वास थोडासा लागतो. मग तसं करून झाले की नंतर मग तेल घालायचं. तेल गरम झालं की मग बारीक कट केलेला बटाटा घालायचा. बटाटा छान परतून घ्यायचा. नंतर हिरवी मिरचीचं वाटण घालायचं. तिखट जरा असेल ना झणझणीत एक नंबर लागते. सगळं मिक्स करून घ्यायचं. ठसका उठेल एवढं मिक्स करू नका बरं का. नाहीतर काय होते सांगू का, जास्त परतत बसलं ना खूप असा भयंकर असा त्याचा ठसका उडतोय आणि घरातले सगळे खोकत बसतील. त्यामुळे थोडी मिरची परतून झाली ना लगेच पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा. ही आपली शेंगदाण्याची आणि बटाट्याची आमटी ना खूप म्हणजे खूप भारी लागते बरं का. त्यामुळं मी तर कधी कधी उपवास असल्यावर बनवत असते. भगर सोबत खाऊ शकता किंवा आपली उपवासाची भाकरी असते त्याच्यासोबत खाऊ शकता. उकळी यायला लागली होती, उकळी यायच्या अगोदर छान असा वर असा फेस आला होता आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायची. अशी काळी होईपर्यंत शिजवायची बरं का. काळी झाल्यावर काही टेस्ट लागते ना, आता ज्यांनी खाल्लंय ना त्यांना माहितीच असेल. चला आमटी कशी झाली ते नक्कीच सांगा. एकदम सिंपल अशी आहे. बाय.